2 दिवसाआधी रवी राणा यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार दिनेश बुब यांच्यावर टीका करत दिनेश बुब हे रात्री जुवा खेळतात, दारू पितात अशी टीका केली. त्यावर आज आमदार बच्चू कडू म्हणाले की रवी राणा यांनी एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन प्रचार करू नये. ज्याचं घर मातीचं असतं त्यांनी दुसऱ्याच्या घरावर गोष्टी मारू नयेत. आम्ही जर चित्रपटातील सीन काढले तर डायरेक्ट विताना दिसतात. त्याचे समाजमनावर काय परिणाम होतात ते पाहिलं पाहिजे. रवी राणा यांनी पातळी सोडू नये. शेवटचे 4-5 दिवस राहिलेले आहेत. आम्ही खोलात हात टाकायला गेलो तर प्रॉब्लेम होतील. काल देवेंद्र फडणवीस नवनीत राणा यांच्या प्रचाराकरिता अमरावती दौऱ्यावर आले असताना त्यांनी बच्चू कडूंचे आणि त्यांच्या पक्षाचे नावही घेतले नाही. त्यावर बच्चू कडू म्हणाले, आम्ही देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो. त्यांनी आमचं नाव घेतलं असतं तर अधिक संभ्रम निर्माण झाला असता. याचा अर्थ ते आमच्या बाजूने आहेत असं स्पष्ट आहे. ही आमची जमेची बाजू आहे. नवनीत राणा यांच्या फेसबुक पेजवरून एक पोस्ट व्हायरल होत आहे ज्यामध्ये बच्चू कडू हे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना त्यांना रवी राणा भेटायला गेले होते. त्या फोटोवर जेव्हा कोणीही नव्हतं साथीशी तेव्हा रवी राणा होते पाठीशी. विसरलात काय बच्चू कडू? अशा पोस्ट व्हायरल होत असताना त्यावर बच्चू कडू म्हणाले, मी पण रवी राणा यांच्या भेटीला गेलो होतो पण पोस्ट मला टाकता येतात. जेव्हा आम्ही एकत्र निवडणूक लढलो तेव्हा माझा फोटो वापरून रवी राणा प्रचार करत होते हे त्यांनी विसरू नये. नवनीत राणा यांना पाडण्यासाठी सर्वात मोठा हातभार कोणाचा असेल तर तो रवी राणांचा आहे. त्यांची जी भाषा आणि ते व्यवस्थित वागले असते तर ही वेळ आली नसती. नवनीत राणा यांना पाडण्याचे श्रेय रवी राणा यांना जाईल. अमरावती येथे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष यांनी काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे यांना पाठिंबा दिला. यावर बच्चू कडू बोलताना म्हणाले की या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांना जो विचार पडतो ते तिथे जात असतात. त्या जिल्हा प्रमुखांचे किती परिणाम गावखेड्यावर होईल हा संशोधनाचा विषय आहे. कार्यकर्ता हा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये फार मोठा घटक नसतो. काँग्रेसने आणि भाजपने दोघांनाही कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन उमेदवारी दिली नाही. कार्यकर्त्यांच्या विरोधात जाऊन उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळे कार्यकर्ता हा संपलेला असून त्यांना पक्षाचा झेंडा धरावाच लागतो. पक्षाची जी अरेरावी आहे त्याचे परिणाम पक्षाला नंतर भोगावे लागतात. देवेंद्रजीचं मी आभारच मानतो. त्यांनी आमचं नाव घेतलं असतं अधिक संभ्रम निर्माण झाला असता आणि याचा अर्थ ते आमच्या बाजूनच आहे. त्यांनी नाव घेतलं नाही याचा अर्थ ते आमच्या बाजूनं आहे असं स्पष्ट आहे. त्याच्यानं ते आमच्यासाठी जमेचीच बाजू आहे. मला असं वाटते का कार्यकर्ता लोकसभेच्या निवडणुकीतला काही फार मोठा घटक विषय नसतं. कुठं काँग्रेसला विश्वासात घेऊन बळवंताची उमेदवारी झाली, कुठं रवी राणा नवनीत राणाची उमेदवारी, कार्यकर्त्याचे विचाराविरोधात जाऊनच उमेदवारी झाल्या ना. त्याच्यानं कार्यकर्ता लोकसभेमध्ये निवडणुकीमध्ये संपलेला आहे. पक्षाला हे माहीत आहे का झेंडा कार्यकर्त्याला पकडाच लागते आणि त्याच्यामुळं जी अरेरावी जे पक्ष नेत्यांची असतं त्याचं भोगावं लागतं परिणाम. ते आता दिसत आहे तुम्हाला. वाटतं राणानं इतक्या व्यक्तिगत खालच्या पातळीवर जाऊन प्रचार करू नये. कसं आहे, ज्याचं घर मातीचं असते त्यानं दुसऱ्याच्या घरावर गोटे मारू नये. दिनेश भाऊ जुवा खेळतोय, दारू पितं, अशा प्रकारच्या खालच्या पातळीच्या टीका केल्या तर आम्ही जर चित्रपटातले सीन काढले तर पेतांनाच दिसतं डायरेक्ट. समाजमनावर काय परिणाम होईल हे पाहिलं पाहिजे. राणानं पातळी सोडू नये. शेवटचे 4-5 दिवस राहिले आहे तसं राहू द्यावं. आम्ही खोलात हात टाकायला गेलो तर प्रॉब्लेम होईल. कोणासाठी प्लस आहे कोणासाठी मायनस आहे याचं काही आपण संशोधन करू शकत नाही. आखरी कुठल्या घटकाचं आणि कोणत्या पार्टीचं मतदान कमी झालं अजून काही ते निश्चित झालं नाही. त्याच्यानं आपल्याला असं नाही म्हणता येईल का कमी झालं मतदान म्हणजे BJPच्या माथी पडन किंवा काँग्रेस तिथं निवडून येईल असं काही आपल्याला अनुमान काढता येणार नाही. पण मतदान कमी झालं याचा अर्थ उत्साह कमी आहे लोकांमध्ये. उमेदवाराप्रती असणाऱ्या भावना ज्या आहेत त्या कमी आहे हे म्हणता येईल. का लोक एखादा उमेदवार असलं तर मोठ्या ताकदीनं बाहेर निघतात आणि मतदान करतात. तर उमेदवाराप्रती आणि पक्षाप्रतीच्या भावना लोकांमध्ये लोकमानसामध्ये कमी होत आहे हे स्पष्ट दिसत आहे. मला असं वाटते का या सगळ्या निवडणुकीमध्ये इकडे तिकडे हा प्रकार आपापल्या पद्धतीनं कार्यकर्त्याला जे जे विचार पडतं तिकडे तो जात असतो आणि त्याचे आता किती परिणाम त्या जिल्हाप्रमुखाचे गाव स्तरावर होईल हा आखरी संशोधनाचा विषय आहे. आणि दोन्ही उमेदवार म्हणजे आंबेडकरजी ज्या पद्धतीनं फिरत आहे किंवा गावागावात मी काही पाहिलं काही गटतट निर्माण होण्याचा प्रयत्न सगळ्या उमेदवाराकडून होत आहे. तर त्याचा फटका काही ना काही तर बळवंत वानखेडेला पडणार, बळवंताचाही आंबेडकरलाही पडणार. आखरी जनतेमध्ये संभ्रम निर्माण करणारी जी अवस्था इथं निर्माण केली आहे ती जाणून बुजून केलेली आहे आणि त्याचा फटका
जाणीवपूर्वक बळवंत वानखडेच्या उमेदवारीला पळावं याच्यासाठी काही राजकीय लोकांनी जो प्रयत्न केला तो आता जनता किती मनावर घेते त्याच्यावर आहे. आणि मी पण रवी राणाला भेटीला गेलो होतो. त्या पोस्टमध्ये टाकता येतं. रिडालोसमध्ये जेव्हा युतीनं आम्ही दोघंही लढलो होतो तेव्हा मला फोटो वापरून रवी राणा प्रचार करत होता पहिला. हे त्यांना विसरू नये आणि आम्ही कोणाला विसरत नाही. तुमची जे भाषा आहे ना, आज नवनीत जिल्हा पाळण्यासाठी सगळ्यात मोठा हातभार कोणाचा असतात? रवी राणाचा आहे. त्यांची जी भाषा आहे, कदाचित जे जर व्यवस्थित वागले असते आज ही वेळ आली नसती. या पद्धतीनं मला वाटते सगळ्यात मोठं श्रेय जर कोणाला जाईल तर पडणारच आहे. तिसऱ्या नंबरवर जाईल. 1-1.5 लाखासाठी त्यांना प्रयत्न करावं लागेल आणि त्याचं सगळं श्रेय हे रवी राणाला राहणार आहे. ते मला नाही पाहता येईल असं म्हणजे, पण एकंदरीत त्यांच्या वर्तणुकीमुळंच हे जे काही आज जिल्ह्यात जे परिणाम आमच्या नवनीतजींना कारण नसताना त्यांना सामना करावा लागतो आहे आणि त्याचं मोठं वाईट खरं तर आज कधी कधी म्हणतं ना का एखादी सभा घेतली आणि एखाद्या शब्दानं माणसाला घरी बसवते, तसं रवी राणाच्या वर्तणुकीमुळं आज जे काही निर्माण झालेली आहे ही अवस्था, त्याचं मूळ कारण रवी राणा आहे.